पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 100 कोटींच्या व्यवहारात टीडीएस बुडवल्यानं शिरपूर येथील गोयल ट्रेडिंग कंपनीवर आयकर विभागाची धडक कारवाई। शिरपूर येथील गोयल ट्रेडिंग कंपनीवर आयकर विभागाच्या टीडीएस पथकानं धडक कारवाई केल्यानं धुळे जिल्ह्यात व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। नाशिक व जळगाव येथील आयकर विभाग टीडीएस पथक यांनी आयकर आयुक्त टीडीएस रेंज नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी शिरपूर इथं कंपनीच्या कार्यालयावर सर्वेक्षण करून तपासणी केली। आर्थिक वर्ष 2021 ते 22 आणि 2023 ते 24 या कालावधीत गोयल ट्रेडिंग कंपनीनं 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची खते, बियाणे व कीटकनाशकांची खरेदी केल्याचं तपासात आढळून आले। मात्र आयकर कायद्यातील तरतुदीनुसार या व्यवहारांवर आवश्यक असलेला टीडीएस टीसीएस कपात करण्यात आला नव्हता, तसेच तो सरकारी खात्यात जमा करण्यातही आला नव्हता। ही गंभीर आर्थिक अनियमितता लक्षात आल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून आस्थापनेची सखोल चौकशी केली आहे। या प्रकरणी वजावटदाराकडून थकीत कराची रक्कम अखेर जमा करून घेण्यात आली असल्याची माहिती नाशिक येथील आयकर उपायुक्त सदानंद आर कसलू यांनी दिली आहे। या दरम्यान या प्रकरणी गोयल ट्रेडिंग कंपनीच्या आस्थापनाच्या मालकांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली असून मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कर नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा आयकर विभागाकडून मिळालाय। विशेषतः कृषी निविष्ठा, खते, बियाणे, कीटकनाशके क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवहारांच्या कर पद्धतीनुसार नोंद ठेवून वेळेवर टीडीएस टीसीएस जमा करणं आवश्यक असल्याचंही या कारवाईतून स्पष्ट झालं आहे। 100 कोटींहून अधिक व्यवहार असूनही टीडीएस न भरल्यानं झालेली ही कारवाई इतर व्यापाऱ्यांसाठीही इशारा देणारी ठरली असून कर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।